काल न्यूज चॅनलवर अनिरुद्ध महाराजांचा इंटरव्ह्यू सुरू होता की 25 वर्षाच्या मुली लग्न करतात आणि त्या 4 जागी तोंड मारून येतात. मी विचार करायला लागली की यांचे काम समाज प्रबोधनाचे आहे की समाजातील महिलांना मागे ओढण्याचे. तेवढ्यात मी यूट्यूब चॅनलला एक शॉर्ट्स बघितले. त्यात पहिला महिला डॉक्टर आनंदीबाईचा व्हिडिओ होता. त्यांचे मिस्टर त्यांनी अभ्यास का नाही केला माहेरी हे त्यांना विचारत असताना त्यांच्या आई बोलल्या की लग्न झाल्यावर अभ्यास नसतात करत, त्यांचे बुक्स मी जाळून टाकले आहेत. तर त्यांच्या मिस्टरांना म्हटलं का, तर म्हणाले की जर मुली शिकल्या तर घरात स्वयंपाक कोण करेल, मुली काम नाही करतील, माणसांना खाऊ कोण घालेल, माणसाच्या पुढे जातील, मग माणसांना कोण वागवेल, दुसऱ्यांना चिठ्ठ्या लिहितील, नाही पटलं तर समाजात नाही राहतील. तर त्याच्याहून मला हे समजलं की जर बाई शिकली तर ह्या समाजातील जे माणूस आहेत, मानव समाज नाही, माणूस हा थोडासा स्वतःला किंमतहीन समजेल. म्हणून बाईची प्रगती हे होऊ देत नाही आहेत. आणि नंतरच मग मला हे समजलं की जर कोणाला प्रगती थांबायची असेल तर त्याच्या कॅरेक्टरवर बोलायचं आणि त्याच्या कॅरेक्टरवर मारा केला की तो व्यक्तीची प्रगती आपोआपच थांबते. यामध्ये फक्त मरण ही मध्यमवर्गीयांचं होतं, कारण की अमीरांना काही फरक पडत नाही आणि बिचारे गरीब हे उच्च शिक्षित खूप कमी मुलींना शिकवतात. तर मॉरल ऑफ द स्टोरी, कोणाचं न ऐकता आपलं डोकं जाग्यावर ठेवून आणि आपल्या संस्कारावर व आपल्या लेकरांवर विश्वास ठेवा आणि त्यांचं एज्युकेशन कंप्लीट करा आणि आपल्या मुलींच्या मागे खंबीरपणे उभे राहा. असे काहीच होत नाही आणि कधीही पण आपल्या लेकरांच्या मागे उभे राहा. धन्यवाद. स्टोरी जर चुकीची वाटत असेल तर प्लीज कमेंट करून मला सजेशन करा आणि माझ्या